नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे आपण नवीन रोपे नवीन झाडे कसे तयार करू शकतो, ते पण घरातल्या कटिंगनुसार। तर सगळ्यात आधी आपण इथे एक भांडं घेतले, त्याच्यामध्ये पाणी घेतले आणि रूट म्हणून पावडर मिळते, दाणेदार असते, ती तुम्हाला कोणत्याही दुकानात सहज मिळून जाईल, जिथे औषधे वगैरे मिळतात झाडांची तिथे। तर इथं मी त्यात 2 चमचे घातलेले, त्याचे छान असं मिश्रण बनवले, काळ्या रंगाचं मिश्रण तयार होतं। त्यानंतर मी इथं भरपूर प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे गुलाबाची, जास्वंदीची, स्वास्तिकची अशी खूप सारी कटिंग घेतली जी मला पाहिजे होती। तर त्याची कटिंग कशी करायची आपल्याला, तर आपली अंगठ्याच्या जाडी एवढी करायची आणि उंच ठेवायची, कारण ते आपल्याला पाण्यामध्ये डीप करून ठेवायचे। त्याची सगळी जी पानं आहेत ती पानं सगळी कट करून घ्यायची आणि त्याचे मोठे मोठे कट करून घ्यायचे, जसे की तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवले। तर त्यानंतर हे सगळं आपल्याला त्यामध्ये डीप करून ठेवायचं आहे प्रॉपरली, जेणे तिची खरं जी वरचं तोंड आहे ते वरच्या बाजूला राहिलं पाहिजे, ते बुडलं नाही पाहिजे, कारण त्याला फूट नवीन येणार आहे आपल्याला। आणि हे सगळं झाल्यानंतर त्याच्यावर काय करायचं, आपल्याला एक प्लास्टिकची पिशवी लावून झाकून ठेवायचं आहे। तर त्याचबरोबर मी थोडीशी कटिंग वेगळी ठेवली, हे मी मातीत लावणार आहे, त्याचा रिझल्ट काय असेल तोही तुम्हाला मी वेगळा दाखवणार आहे। तर पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्यांना चांगली पालवी फुटते, नवीन रोपे तयार होऊ शकतात। पावसाळ्याचा खूप छान ऋतू आहे, तर नक्की तुम्ही लावा। तर इथं मी फंगीसाईड घेतले आणि सगळ्याच्या पाणी घालून पाण्याची थोडी पेस्ट बनवली आणि सगळ्या वरच्या टोकाला लावलेला आहे। तर एका महिन्यानंतर हा रिझल्ट बघा मित्रांनो, किती छान सगळ्या झाडांना। हे तो गुलाबाला एक तुम्हाला कधी सुद्धा आलेली दिसेल, ही 1 महिन्यानंतरची आहे, कारण मध्यंतरी मी बिझी होते, की जसं की आपला टेरिस गार्डनच्या स्पर्धेत आपला नंबर आला, त्यात जर थोडी बिझी होते त्यामुळे लक्ष दिलं नाही। तर 1 महिन्यानंतर हा खूप छान रिझल्ट आला आणि परीक्षकांनाही मी दाखवलं। तर ही नक्की ट्रिक ट्राय करा आणि तुम्हाला काय रिझल्ट आला हे सांगायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।